नमस्कार मंडळी, मी बनवणार आहे आज घरच्या घरी पनीर बनवण्यासाठी 1 लिटर दूध पाहिजे आपल्याला. दूध गरम करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याच्यावरची साय काढलेली आहे आणि आता मी हे दूध गरम करायला ठेवणार आहे. दूध फाडायसाठी आपल्याला 2 लिंबू लागणार आहेत. आधी आपण दूध उकळून घ्यायचं आहे. पनीर तयार झाल्यानंतर आपण पनीरची फ्राय भाजी कशी बनवायची ते पण पाहणार आहोत. दूध उकळलेलं आहे. आता आपण याच्यात लिंबू पिळूया. लिंबूचे बी काढून ठेवायचे आधीच आणि नंतर पिळून घ्यायचं याच्यात लिंबू. दूध फुटेपर्यंत 1-2 लिंबू पिळायचे. आता माझं हे दूध फाटलेलं आहे, आता नाही पिळायचे लिंबू, बस. पाणी काढून घ्यायचं. एका सुती कपड्यात पनीर बांधून ठेवायचं आपलं 10-15 मिनिट. असं थोडं बांधायचं आणि त्याच्यावर ओझं काहीतरी ठेवायचं 10 मिनिट. असं ओझं ठेवायचं 10 मिनिट, म्हणजे पनीरमधलं सगळं पाणी निघून जाईल. पनीरचं पाणी निघेपर्यंत आपण पनीरची फ्राय भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. आलं लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, थोडे काजू आणि कांदा, कोथिंबीर. आणि हा तळलेला कांदा आहे ते आपल्याला वरतून टाकायचा आहे. चला तर मग आता आपण हे सगळं थोडंसं तेलात परतून घेऊया. थोडंसं तेल टाकून हे सगळं साहित्य थोडंसं परतून घ्यायचं आहे. झालं आहे. हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेलात छान असं परतून घेतलं की मग यायचं आपल्याला मिक्सरवरून बारीक पेस्ट बनवायची आहे. 1 विलायची आणि थोडेसे दालचिनी टाकायची. विलायचीला थोडंसं बारीक करायचं आणि मग टाकायचं. 2 मिनिट झाकण ठेवायचं. पनीरसाठी आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारा मसाला आता तयार आहे, थंड झालेला आहे. आपण याला मिक्सरमधून काढूया. आपला मसाला तयार आहे. दहा मिनिटे झाली आहे. आता आपलं पनीर तयार आहे का ते बघूया. वजन ठेवलं होतं ना त्याच्यावर. तुम्ही बघू शकता पनीरचा गोळा घट्ट झालेला आहे. मैत्रिणींनो, आपण हे जे पनीरचं पाणी काढलेलं आहे ना, हे पण तुम्ही यूज करू शकता पीठ भिजवण्यासाठी. आणि आपण भात बनवतो तर दुसरं साधं पाणी घालण्यापेक्षा हेच पाणी घालायचं भाताला, म्हणजे पनीरचं पाणी वाया नाही जाणार. चला तर मग आपण पाहूया पनीर बनवण्याची कृती. पनीर कट करून घेऊया.
बघा विकत आणल्यासारखं झालं ना. तुम्हाला किती पाहिजे तेवढं प्रमाणात तुम्ही जास्त पण करू शकता. मी थोडंसं 1 लिटर दुधाचंच केलेलं आहे ना विकत आणल्यासारखं. तर विकत आणायचं नाही, आपण असं घरच्या घरीच पनीर तयार करून घेऊ शकतो. चला तर आता आपण पनीरची फ्राय भाजी बनवूया. कढईत थोडंसं तेल टाकायचं आणि पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं. थोडेसे किंचित लालसर झाले की मग आपण याची भाजी बनवूया. बस एवढेच लाल करायचे. आपण काढून घेऊया. याच्यातच आपल्याला ग्रेव्ही टाकून परतून घ्यायची आहे पनीरचा मसाला करण्यासाठी. थोडंसं आणखी तेल ओतायचं म्हणजे थोडं ग्रेव्हीला तेल सुटेल. थोडंसं काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, छान असं परतून घ्यायचं. नंतर आपण याच्यात पनीर टाकणार आहोत. आपण याच्यात पनीर टाकूया. थोडंसं पाणी, आपण तळून ठेवलेला कांदा, थोडीशी कसुरी मेथी, तयार आहे आपली घरच्या घरी बनवलेल्या पनीरची फ्राय पनीर भाजी. कशी झाली कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.